अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, उद्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. जगभरात आपण सगळेजण महाशिवरात्री साजरी करणार आहोत. महाशिवरात्री व्रत केल्याने संपूर्ण सोमवार व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळत असतं. संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला 4 प्रहरी पूजा कधी करावी आणि कोणती सेवा करावी त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम महाशिवरात्रीला भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. महाशिवरात्रीला शिवतत्व हे पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. ते आकृष्ट करण्यासाठी आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त जमेल तेव्हा शक्य होईल तशी आपल्याला सेवा करायची असते. आता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे बुधवारी दिवसभरात तुम्ही कधीही भगवान शंकरांची उपासना करू शकता. पण महाशिवरात्रीला 4 प्रहरी सेवा करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा कालावधी मानला गेला आहे. दर प्रहर हा 3 तासांचा असतो आणि 4 प्रहरी सेवा करायची असते. तुम्हाला माहीत आहे की शिवरात्री रात्रीच्या दिवशी जागरण करून भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा कालावधी असतो. भगवान शंकरांची उपासना करण्याचा सगळ्यात उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो आणि 4 प्रहरी सेवा ही प्रदोष काळानंतरच आपल्याला करायची असते. आता ही 4 प्रहरी सेवा कुठली आहे आणि कुठला मंत्र जप करावा आणि ती सेवा कशी करावी या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, भगवान शंकरांना आपण अगदी साधं जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होतात. पण या महाशिवरात्रीला पृथ्वी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि भगवान शंकरांचं शिवतत्व सुद्धा खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्यामध्ये ते समाविष्ट व्हावं म्हणून आपण शंकरांची उपासना करत असतो. ज्यांना 4 प्रहरी सेवा करणं शक्य होत नाही, ज्यांना जागरण शक्य होत नाही, त्यांनी प्रदोष काळात सेवासुद्धा करू शकता. जो पहिला प्रहर आहे तेव्हासुद्धा तुम्ही सेवा करू शकता किंवा जे काही मंत्र स्तोत्र आहे ते तुम्ही करू शकता. पण ज्यांना तेही शक्य होत नाही त्यांनी बुधवारी सकाळी म्हणजे 26 तारखेला सकाळीसुद्धा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता. दिवसभरात कधीही तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता. पण त्या 4 प्रहरीला खूप जास्त महत्त्व आहे. तर बघूया, पहिला जो प्रहर आहे त्याचा शुभमुहूर्त काय आहे. तसं तर मी तुम्हाला सांगितलं की पहिला प्रहर हा प्रदोषकाळी सुरू होतो. म्हणजेच 26 फेब्रुवारीला पहिला प्रहर असणार आहे. तो पहिला प्रहर संध्याकाळी 6:19 ते 9:26 असणार आहे. हा प्रहर पहिला आहे. तर तो कसा करावा ते पण मी तुम्हाला सांगते. पहिल्या प्रहराची उपासना करताना आपल्याला रीम ईशानाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्ही ही पहिल्या प्रहराची सेवा करू शकता. दुसरा प्रहर आहे तो 26 तारखेलाच रात्री 9:26 ते 27 मध्यरात्री म्हणजे अर्थात गुरुवारी 12:34 असणार आहे. आता दुसऱ्या प्रहरासाठी कुठला मंत्र आहे तर रीम अघोराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर ही आहे दुसऱ्या प्रहराची सेवा. तिसरा प्रहर असणार आहे तर तो 27 फेब्रुवारी मध्यरात्री म्हणजेच गुरुवारी रात्री म्हणजे गुरुवारी जेव्हा सुरू होईल 12 नंतर तेव्हा 27 फेब्रुवारीला रात्री 12:34 ते पहाटे 3:41 असणार आहे. आणि तिसऱ्या प्रहराचा मंत्र आहे जो मध्यरात्री असणार आहे. त्याचा मंत्र आहे रीम वामदेवाय नमः. हा तिसऱ्या प्रहराचा मंत्र आहे. चौथ्या प्रहराचा शुभमुहूर्त आहे 27 फेब्रुवारी पहाटे 3:41 ते सकाळी 6:48 असणार आहे. आणि त्याचा मंत्र आहे ओम सद्योजाताय नमः. आता हे सगळे शुभमुहूर्त आणि हे मंत्र मी तुम्हाला इथे सांगितले आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरही दाखवलेले आहे. आता हा जो कालावधी सांगितला आहे 4 प्रहरी सेवा करायला त्याला अत्यंत महत्त्व आहे. आता जो तुम्हाला पहिला प्रहर सांगितला आहे जो संध्याकाळी 6:43 ते 9:47 असणार आहे. तर या कालावधीमध्ये भगवान शंकरांची उपासना करायची असते. तर ती उपासना कशी करायची? मग तुम्ही रुद्रपठण करू शकता, तुम्ही भगवान शंकरांची शिवपिंडीवर जल अर्पण करू शकता, दूध अर्पण करू शकता किंवा मध अर्पण करू शकता. त्यांना धोत्राचं फूल अर्पण करू शकता, बेल अर्पण करू शकता. जो मंत्र आहे तो तुम्हाला कमीत कमी 108 वेळा किंवा 11 वेळा किंवा 51 वेळा जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला पठण करता येईल तेवढं तुम्ही पठण करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण दिवसभरात उपासना करतो, भगवान शंकरांना जल अर्पण करणं या सगळ्या गोष्टी करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला या 4 प्रहरीमध्ये सेवा पण करायची आहे.
तिचं पूजन करायचं आहे. मग तुम्हाला जर पहिल्या प्रहरामध्ये नाही शक्य झालं, कोणी बाहेर असतं, कोणी कुठं गेलं असतं, तर तुम्ही दुसऱ्या प्रहरी सेवा करू शकता. तिसऱ्या प्रहरी 3 प्रत्येक प्रहर हा 3 तासांचा असतो. तर त्या 3 तासांमध्ये तुम्हाला 15 मिनिटं ती सेवा करायची असते. मग 5:45 ते 6:30 ते 5:45 ते 9:45 पर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ती सेवा करायची आहे. सेवा ही 4 प्रहरी आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. पण बघा, ज्यांना जागरण शक्य होत नाही शक्य होत, त्यांनी 2 प्रहरामध्ये जरी सेवा केली, नंतरचा प्रहर नाही केला तरी चालेल. पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी ती 4 प्रहरी सेवा तुम्ही करू शकता. आता जेव्हा 12 होतो म्हणजे प्रत्येक प्रहराच्या आधी अंघोळ करून उपासना करायची असते. जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक प्रहरानंतर जो शुभमुहूर्त सांगितला आहे त्या मुहूर्तामध्ये प्रत्येक वेळेस जर तुम्हाला अंघोळ करून सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करा. नाही होत तरी एकदा अंघोळ करावी. अगदी नाही झाली तरी सुद्धा गोमूत्र शिंपडावं आणि आपले हातपाय स्वच्छ धुवावे आणि मग तुम्ही सेवा करू शकता. या पद्धतीने जरी केलं तरीही सेवा करायला काही हरकत नाही. तर बघा, जर आपण शिवपिंडावर आपण जलार्पण करू शकतो ही सेवा बघितली तर भगवान शंकरांचा शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. सगळ्यात महत्त्वाची सेवा येते ती रुद्राध्याय. रुद्राध्याय पठण त्याबद्दल आपण नंतर बोलूयाच, पण ती सुद्धा एक महत्त्वाची सेवा आहे. भगवान शंकरांच्या सेवा करण्यासाठी ज्योतिर्लिंग स्तोत्र हे पठण करावं. आता मी तुम्हाला ते स्तोत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. भगवान शंकरांची उपासना करण्याच्या आधी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करायचं. आपण द्वादश ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगला जाऊ शकत नाही, पण त्यांचं स्मरण केल्याने 7 जन्मांच्या पातकाने सुद्धा आपली सुटका होते आणि पितरांसाठी सुद्धा ही सेवा अतिशय प्रभावी आहे. म्हणून त्यांनी ही सेवा करावी. त्याच्याबरोबर ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा 108 वेळा किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वात रुक्मे बंधनात मृत्युमोक्षयमामृतात या मंत्राचा सुद्धा तुम्ही दिवसभरात करू शकाल. तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता. ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण शक्य होत नाही त्यांनी 11वा अध्याय पठण करावं, ज्याला रुद्राध्याय म्हणतो. ज्यांना शिवलीला पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी शिवलीला अमृताचा 11वा अध्याय जरी पठण केला तरी सुद्धा चालेल. म्हणजेच रुद्र अध्याय पठणाचं त्यांना फळ मिळत असतं. म्हणून नाही शक्य झालं तर शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आवर्जून पठण करावं. त्याचबरोबर शिवचालिसा, शिवस्तुती, कैलास राणा, शिवचंद्र मोळे हे एक वेळ जरी म्हणू शकता. शिवचालिसाचं तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर जे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे, ज्यांचं लोक आता सेवा करत आहेत, ज्यांना 8 दिवसानंतरचे 8 दिवस सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी 11 वेळा नक्कीच तुम्हाला याचं पठण करायचं आहे. शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. हे सगळ्या सेवा करण्याबरोबर तुम्हाला शिव अष्टोत्तरी नामावली किंवा शिवसहस्त्रनाम भगवान शंकरांचे 1000 नाव किंवा भगवान शंकरांचे 108 नाव ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिनी नमः, ओम शेखराय नमः जे 108 नाव आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. रुद्रार्थ अध्याय पठण करू शकता किंवा शिवम अतिशय सुंदर प्राकृतमधला शिवम तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करता शिवमही तुम्ही पठण करू शकता. या पद्धतीने जसे जमेल तेव्हा भगवान शंकरांची उपासना करू शकता. या दिवशी कुठली सेवा मोजून मापून करू नका. उलट आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायचा महत्त्वाचे दिवस आहे आणि जेवढं जमेल तेवढं तुम्ही नक्कीच करू शकता. जे पृथ्वी तलावर जागृत आहे त्यामध्ये आपले समाविष्ट व्हावे म्हणून आपल्याला करायचं असतं. असो तर या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची 4 प्रहराची सेवा करायची आहे. बघा 3 तासातले फक्त 15 मिनिटं तुम्हाला जसं जमेल तसं आता ही सेवा आहे तुम्हाला सांगितली आहे. जसं जमेल तसं तुम्ही शिवरात्रीच्या जागरण करण्याचं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पण अगदी ताई आम्हाला 2 प्रहरी सेवा नाही झाली मग आम्ही नंतरच्या 2 प्रहरी 4 प्रहरांमध्ये सुद्धा एकदा जरी प्रहरीची सेवा केल्या, 2दा केल्या, 3दा केल्या तरी चालेल, 4 वेळा जरी केलं तरीही चालेल. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने करा. आता अर्थात मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर आपण सेवा करू शकत नाही. मग अशा वेळेस आपण सगळे मंत्र, स्तोत्र, भजन जेव्हा शंकरांचे आहेत ते तुम्ही श्रवण करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही सेवा कराल. आजच्यासाठी इतकेच. झालेली सेवा स्वामींचरणींच्या रुजू करते आणि भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.